You know what is unit and the systems of units. The standard used for the measurement of physical quantity is called as its unit, and there are different types of systems of units. CGS system, which is also called centimeter, gram, second system. Second is MK system, meter, kilogram, second system. Third system is FPS system, foot, pound, and second system. And the fourth system is SI system, which is called as the System International, or it is a international system of units. Okay. Now we see fundamental quantities and fundamental units. Fundamental physical quantities. फंडामेंटल याचा अर्थ मूलभूत, फिजिकल भौतिक, क्वांटिटीज राशी, मूलभूत भौतिक राशी. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही जे फिजिक्स शिकत आहात, हे फिजिक्स शिकत असताना वेगवेगळ्या क्वांटिटीज तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत, त्या क्वांटिटीज तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहेत. आणि अशी जर आपण त्या ठिकाणी लिस्ट केली, जेवढ्या या लिस्ट आपल्याला क्वांटिटीज आपल्याला माहीत आहेत त्याची जर लिस्ट केली तर कशी लिस्ट होईल ती? आता फिजिक्समध्ये बऱ्याच वेळा आपण काय होतो, वी मेजर लेंथ, फोर्स, मास. मास म्हणजे वस्तुमान, फोर्स म्हणजे बल मराठीमध्ये, लेंथ लांबी, देन स्पीड, टाइम, एक्सेलरेशन, स्पीड म्हणजे गती, हे स्केलर आहे म्हणजे अदिश राशी. तेच आपण व्हेलॉसिटी घेऊ शकतो, इट इज ए व्हेक्टर क्वांटिटी, म्हणजे ही सदिश राशी आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण. ओके. प्रेशर, हवेचा दाब वगैरे आपण मोजतो ते प्रेशर. देन मोमेंटम. मोमेंटम मराठीमध्ये तुम्ही त्याला संवेग असं म्हणता. ओके. मोमेंटम. देन पॉवर. पॉवर म्हणजे शक्ती. पॉवर ही वॅटमध्ये मोजली जाते. ओके. हॉर्स पॉवरमध्ये त्या ठिकाणी मोजली जाते. दॅट इज पॉवर. 10 टेम्परेचर. ही एक भौतिक राशी असेल. टेम्परेचर म्हणजे ताप, म्हणजे पदार्थ त्या ठिकाणी किती गरम आहे, त्याच्यामध्ये किती उष्णता आहे ह्याची मेजरमेंट करतो आपण. दॅट इज टेम्परेचर ऑफ दिस सबस्टन्स. टेम्परेचर आपण मोजतो. देन टॉर्क, ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. करंट, दॅट मीन्स इलेक्ट्रिक करंट, ही एक भौतिक राशी आहे. पोटेन्शियल डिफरन्स, आपण चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स, मॅग्नेटिक इंडक्शन, अशा बऱ्याच भौतिक राशी त्या ठिकाणी आपण
अभ्यासलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे, अशी कितीतरी मोठी आपल्याला त्या ठिकाणी लिस्ट तयार करता येईल. ह्या सगळ्या भौतिक राशी यातल्या थोड्या बोर्डवरती आपण घेतल्या आहेत, पण अशा कितीतरी भौतिक राशी आहेत की जे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहेत. आता हे माहीत असताना या भौतिक राशीचं ज्यावेळेला आपण मोजमाप करतो, म्हणजे मेजरमेंट त्या ठिकाणी करतो, तर याच्यामध्ये अशा काही भौतिक राशी आहेत की ज्यांचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या भौतिक राशीची आवश्यकता भासत नाही. देर आर सम फिजिकल क्वांटिटीज. In order to measure that physical quantity, we do not require other physical quantities for their measurements. उदाहरणार्थ लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. तर लेंथ फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टची आपल्याला लांबी मोजायची आहे. हॉल आहे, हॉलची आपल्याला लांबी मोजायची आहे, आपली उंची मोजायची आहे. तर हे मोजण्यासाठी म्हणजे ह्या पेनची जर समजा त्या ठिकाणी आपल्याला लांबी मोजायचं असेल, इट इज नॉट नेसेसरी टू मेजर दी टेम्परेचर ऑफ दी पेन. पेनची लांबी मोजण्यापूर्वी आपल्याला त्याचं टेम्परेचर किती आहे हे पाहायची काही गरज नाही आहे. पेनची लांबी मोजण्यासाठी त्या ठिकाणी या पेनचं वस्तुमान किती आहे हे मोजायची काही गरज नाही आहे. आपण डायरेक्ट लेंथ मोजू शकतो आणि आपल्याला ती कळू शकते. बरोबर. पेनचं वस्तुमान आपल्याला समजा मोजायचं आहे. मास, अनदर फिजिकल क्वांटिटी. मास, वस्तुमान. या पेनचं जर आपल्याला त्या ठिकाणी वस्तुमान मोजायचं असेल तर याची लांबी मोजायची काही गरज नाही आहे. इट इज नॉट नेसेसरी टू मेजर द लेंथ ऑफ द पेन इन ऑर्डर टू मेजर द मास ऑफ द पेन. सो in order to measure the length, we can measure the length directly. It is not necessary to measure another physical quantities. लांबी मोजण्यासाठी इतर त्या ठिकाणी टेम्परेचर बघायची आवश्यकता नाही, मास बघायची आवश्यकता नाही वगैरे काही नाही. वस्तुमान आहे, डायरेक्ट आपल्याला वस्तुमान मोजता येतं. वी कॅन मेजर दी मास डायरेक्टली. दुसऱ्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीची हेल्प घ्यायची आपल्याला काही गरज नाही आहे. टेम्परेचर, अनदर फिजिकल क्वांटिटी, वी कॅन मेजर दी डायरेक्ट टेम्परेचर. कुठल्याही त्या ठिकाणी पदार्थाचं आपल्याला त्या ठिकाणी टेम्परेचर जर मोजायचं असेल तर त्याची लांबी रुंदी मोजायची आपल्याला काहीच गरज नाही. म्हणजे ही टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर मोजण्यासाठी इतर फिजिकल क्वांटिटीवरती आपल्याला अवलंबून राहावं लागत नाही. इलेक्ट्रिक करंट, अनदर फिजिकल क्वांटिटी. इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चार्जवरती अवलंबून असायची काही गरज नाही आहे. देर इज अनदर टाईम. वेळ मोजण्यासाठी सुद्धा आपल्याला कुठल्याही दुसऱ्या भौतिक राशीवरती अवलंबून राहावं लागत नाही. काल मोजण्यासाठी, बरोबर आहे का, कुठलीही वेळ कालखंड मोजण्यासाठी आपल्याला डायरेक्टली ते मोजता येतं. कुठल्या भौतिक राशीचं त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता मोजायची लागत नाही. अशा ज्या भौतिक राशीज आहेत, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. These quantities, these physical quantities are called as the fundamental quantities. So what are fundamental quantities? Fundamental quantities are nothing but these physical quantities which do not require another physical quantities for their measurement, or the physical quantities which do not require the measurement of another physical quantities. These quantities are called as the fundamental quantities. So length, mass, time, temperature, electric current, these are fundamental quantities. यांना आपण त्या ठिकाणी fundamental quantities हो. So what are fundamental quantities? Give some examples. So what are fundamental quantities? The physical quantities which do not require another physical quantities, other physical quantities for their measurement are called as the fundamental physical quantities. For example, length, mass, time, temperature, electric current, these are fundamental quantities. Now, what are fundamental units? We have seen the general definition of unit. A standard used for the measurement of physical quantity is called as the unit. म्हणजे एकक. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे मूलभूत भौतिक राशी मोजण्यासाठी जे युनिट वापरलेलं असतं
त्याला म्हणतात फंडामेंटल युनिट. ए युनिट विच इज यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज दी फंडामेंटल युनिट. व्हेरी सिम्पल डेफिनेशन. व्हॉट इज फंडामेंटल युनिट? State some fundamental units. A unit which is used to measure fundamental quantities is called as the fundamental unit. Now fundamental quantities are length. In order to measure the length, we use the meter. In order to measure the mass is again fundamental quantity. We use the kilogram. Time is a fundamental quantity. In order to measure the time, we use the unit as second. Temperature is measured in Kelvin. So Kelvin is the fundamental unit of temperature. Electric current measured in ampere. So these are the fundamental units. The units which are used to measure the fundamental quantities are called as the fundamental units. Do you get it? What is fundamental quantity and fundamental units? A physical quantity which do not require another physical quantity or which do not depend on another physical quantities or other physical quantities for their measurement are called as the fundamental quantities. Length, mass, time, temperature, electric current, luminous intensity, etc. These are the fundamental quantities, and the units which are used to measure the fundamental quantities are called as the fundamental units. For example, meter, kilogram, second, Kelvin, ampere. So these are fundamental units. Now there are 7 फंडामेंटल युनिट्स. एकूण फंडामेंटल युनिट्स किती आहेत? 7. वी हॅव टू सी द फंडामेंटल युनिट्स, देअर युनिट्स अँड द सिम्बॉल. ओके, नाउ सी हियर fundamental quantity, its unit and symbol of that unit. हे कुठलंही युनिट असेल तर ते युनिट आपण 2 प्रकारे लिहू शकतो. एक म्हणजे त्याचं जे फुल्ल नाव असतं त्या फुल्ल नावानं त्या ठिकाणी लिहू शकतो, किंवा त्याच्यासाठी आपण एखादं चिन्ह वापरलेलं असतं, सिम्बॉल. त्या सिम्बॉलमध्ये सुद्धा आपल्याला युनिट लिहिता येतं. आता हे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, या कुठल्या आहेत? दी फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी इज लेंथ, लांबी. लेंथ मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती अवलंबून राहावं लागत नाही. सेकंड, मास. थर्ड, टाइम. फोर्थ, टेम्परेचर. फिफ्थ, इलेक्ट्रिक करंट. सिक्स्थ, luminous intensity. And 7, amount of substance. So these are 7 fundamental quantities: length, mass, time, temperature, electric current, luminous intensity and amount of substance. आता हे बाकी सगळं तुम्हाला इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता, त्याला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स
अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे पदार्थ तो किती आहे. बऱ्याच वेळा ते केमिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी आपण वापरतो. पदार्थ किती आहे त्याचं एक वेगवेगळं युनिट आहे ते आपण बघूया. तर लेंथ म्हणलं की लेंथ युनिट आहे मीटर. लेंथ इज मेजर्ड इन मीटर. नाउ लुक ॲट द स्पेलिंग. मीटर METRE METRE हे मीटर असं आपण वापरतो युनिटला. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आपण एखादं मेजरिंग डिव्हाइस वापरतो. इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी ॲमीटर, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटर, करंट डिटेक्ट करण्यासाठी गॅलॉनोमीटर, टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर. म्हणजे त्याच्यामध्ये पण मीटर शब्द आहे, पण त्या मीटर शब्दामध्ये METER असे. इथं तसं नाही, METRE आहे. हा फरक लक्षात ठेवायचा. METER असेल तर ते डिव्हाइस असेल आणि METRE असेल तर ते युनिट असेल. सो देर इज ए स्लाइट डिफरन्स बिटवीन दी डिव्हाइस अँड दी युनिट. सो मीटर अँड इट्स सिम्बॉल स्मॉल m. म्हणजे त्याचा जो सिम्बॉल आहे तो स्मॉल एमनं दाखवलं जातं. काही युनिट ही कॅपिटल असतात, काही युनिट हे स्मॉल असतात. त्यापैकी हे स्मॉल युनिट आहे, लक्षात ठेवायचं नाही. देन मास. मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम. वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजलं जातं. युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. अँड the symbol of kilogram is like this. Kilogram. Here K should be small. K हे small letter पाहिजे. It should not be capital letter. Okay? Kilogram. Then time. Unit of time is second. And symbol S. Symbol is S. Now look here, second, how it is written? In this we have used the first letter. It is a small letter, small s, second. And when we write symbol, it should be small s. हे सुद्धा त्या ठिकाणी स्मॉल एस असलं पाहिजे, कॅपिटल चालत नाही. ओके, रिमेंबर. सेकंद बऱ्याच वेळा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धती पण लिहिलं जातात. फॉर एक्झाम्पल सेकंद SEC असं लिहिलं जातं. दिस इज रॉंग. अशी पद्धत त्या ठिकाणी सेकंड लिहिण्याची नाही. दिस इज रॉंग, टोटली रॉंग. ओके, सो सेकंड इज लाईक दिस. देन टेम्परेचर. युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन. टेम्परेचर इज मेजर्ड इन Kelvin. Unit of temperature is Kelvin. Here look here, there is a small k. Okay, इथं small k न सुरुवात होते. But when we write symbol of Kelvin, then that symbol should be capital. So capital K is for Kelvin. So this is the symbol of Kelvin. That is the unit of temperature. Then electric current. Electric current is measured in ampere. So unit of electric current is ampere. Look here, the first letter is small, small a, ampere. But when we write a symbol, then it should be capital A. It should be capital A. Then luminous intensity. It is measured in candela. Luminous intensity is unit काय? Candela. Again a small c. First letter is small c. Okay, and the symbol is CD. Here C is small, D is also small. CD for candela. Amount of substance measured in mole.
अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मोजलं जातं? मोलमध्ये मोजलं जातं. MOLE. सो MOLE with first letter M as a small letter. MOLE is a unit of amount of substance. Okay, and the symbol is MOL. याच्यामध्ये E येत नाही. MOL. So these are the fundamental quantities. You must know 7 fundamental quantities, their units in full name and the symbol of that units. Now if we look here the symbols of every unit, some of are capital letters and some are small letters. मग असं का लिहिलं जातं? त्याचे काही नियम आहेत. That is conventions to write the symbols of a physical quantities. फिजिकल क्वांटिटीचे जे सिम्बॉल लिहित असताना कुठले त्या ठिकाणी कन्व्हेन्शन्स आहेत, कुठले नियम आहेत, त्या नियमाचा वापर करून त्या ठिकाणी हे सिम्बॉल्स लिहिले जातात. वी विल सी आफ्टरवर्ड्स. ओके, सो दिस इज अबाउट दी फंडामेंटल क्वांटिटीज अँड फंडामेंटल युनिट्स. नाव देर आर अनदर क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज and derived units. Derived quantities and derived units. Now we have seen here the fundamental quantities. Length, mass, time, temperature, electric current, luminous intensity, amount of substance. These are फंडामेंटल क्वांटिटीज. याच्यापेक्षा काही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. वी हॅव सीन दॅट फिजिकल क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल velocity is a physical quantity. Acceleration is a physical quantity. Force is a physical quantity. Pressure is a physical quantity. Then electric charge is a physical quantity. Okay, so there are a lot of physical quantities other than the fundamental quantities. म्हणजे हे जे 7 सोडले तर बाकीचे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्या फिजिकल क्वांटिटीज या ग्रुपमध्ये येतात. डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीज. आता डिराइव्ड म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटीज विच आर ऑब्टेन्ड. ह्या मिळवलेल्याच आहेत. कशा मिळवलेल्या त्या? तर फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून ज्या फिजिकल क्वांटिटीज मिळवल्या जातात त्यांना आपण डिराइव्ड क्वांटिटीज म्हणतो. फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी. ना व्हेलॉसिटी, द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. velocity is equal to displacement divided by time. Force, mass into acceleration. Pressure, force upon area. Electric charge, electric current इंटू टाईम. हे सगळे ॲक्सिलरेशन असेल तर त्याचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाईम स्क्वेअर किंवा व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाईम. ॲक्सिलरेशन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाईम. म्हणजे आपल्याला जर व्हेलॉसिटी मोजायची असेल तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मोजायला पाहिजे, टाईम मोजायला पाहिजे. ते दोन जर माहीत असेल तर आपल्याला व्हेलॉसिटी कळेल. आणि मग यात डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट विस्थापन. मराठीमध्ये आपण विस्थापन म्हणतो. मग विस्थापन कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये मोजतात. म्हणजे परत लेंथ आली म्हणजे ती फंडामेंटल क्वांटिटी आहे. ही फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ. टाईम ही फंडामेंटल क्वांटिटी आहे.
म्हणजे 2 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचा वापर करून आपल्याला एक तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळाली. म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंट आणि टाईम ह्या दोन्हीवरती अवलंबून आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे एखाद्या बॉडीवरती कार्य करणारा जर आपल्याला फोर्स मोजायचा असेल तर आपल्याला त्या बॉडीचं वस्तुमान माहीत असलं पाहिजे, मास माहीत असलं पाहिजे आणि त्याचं ॲक्सेलरेशन माहीत असलं पाहिजे. आणि जर ॲक्सेलरेशन माहीत असेल पाहिजे तर ॲक्सेलरेशन बरोबर व्हेलॉसिटी आणि टाईम. म्हणजे व्हेलॉसिटी माहीत पाहिजे, टाईम पाहिजे. पण व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम, म्हणजे परत आणि ते चेन वाढत जाते. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. एखाद्या वस्तूवरती गॅसवरती समजा प्रेशर कार्य करत असेल तर त्या प्रेशर मोजण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती कार्य करणारा फोर्स आणि किती एरियावरती काम करतो तो फोर्स, तो एरिया माहीत असला पाहिजे. म्हणजे ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्या फिजिकल क्वांटिटी 2 किंवा 2पेक्षा जास्त फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवरती अवलंबून असतात. कशासाठी? त्यांच्या मेजरमेंटसाठी. ज्या फिजिकल क्वांटिटीज त्यांच्या मेजरमेंटसाठी 2 किंवा 2पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीजवरती फंडामेंटल क्वांटिटीजवरती अवलंबून असतात त्यांना डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं जातं. दॅट इज द डेफिनेशन. सो व्हॉट इज डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी? The fundamental quantities, we can say that the physical quantities which depend on 2 or more fundamental quantities for their measurement are called as the derived physical quantities. जे ज्या फिजिकल क्वांटिटीज त्यांच्या मेजरमेंटसाठी 2 किंवा 2पेक्षा जास्त फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजवरती अवलंबून असतात त्यांना डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हटलं जातं. सो व्हॉट आर डिराइव्ड क्वांटिटीज? गिव 2 एक्झाम्पल्स असा प्रश्न असेल. व्हॉट आर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज? गिव 2 एक्झाम्पल्स. व्हॉट आर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज? फिजिकल क्वांटिटीज which depends on 2 or more fundamental quantities for their measurement are called derived physical quantities. Velocity, acceleration, force, pressure, charge, power, these are the derived physical quantities. Okay. Now derived units. आता derived unit काय आहे? The unit which is used to measure the derived physical quantity is called as the derived unit. आता हे डिराइव्ड युनिट कसं तयार होतं? फॉर एक्झाम्पल आपण व्हेलॉसिटीचा उपयोग करूया. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन मीटर अँड टाईम इज मेजर्ड इन सेकंड. सो डिस्प्लेसमेंट दॅट इज मीटर डिवायडेड बाय टाईम. मीटर डिवायडेड बाय टाईम, मीटर पर सेकंड. सो मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ velocity. Okay. प्रेशरचा आपण विचार केला. इथं फोर्स आहे. फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन. न्यूटन कॅपिटल एन वापरलं जातं. एरिया डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. सो युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ॲक्सेलरेशन याचा आपण विचार केला. व्हेलॉसिटीचं युनिट आपल्याला माहिती आहे मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद डिवायडेड बाय सेकंद अँड मीटर पर सेकंड डिवायडेड बाय सेकंद इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो these units, meter per second, newton per meter square, meter per second square, these are called as the derived units. आणि हे कुठले युनिट आहेत? जसं फंडामेंटल युनिट. जसं फंडामेंटल युनिट आता हे फोर्स जे आहे ते फोर्ससुद्धा आपल्याला ते फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. मास मोजलं जातं किलोग्रॅम. ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे फोर्स आहे. ओके. तसं प्रेशरचा जर आपण विचार केला हे न्यूटन, वी कॅन रिप्लेस न्यूटन बाय के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. काय मिळेल आपल्याला?
किलोग्रॅम, हे इथं राहील दिस मीटर डिवायडेड बाय मीटर सेकंड. दॅट इज प्रेशर. म्हणजे जे युनिट फंडामेंटल युनिटमध्ये एक्सप्रेस केलं जातं, हे डिराइव्ड युनिट आहे, याच्यामध्ये 2 फंडामेंटल युनिट आहेत. हे डिराइव्ड युनिट आहे, याच्यामध्ये फंडामेंटल युनिट्स आहेत. हे डिराइव्ड युनिट आहे, याच्यामध्ये फंडामेंटल युनिट्स आहेत. जे युनिट फंडामेंटल युनिट्सच्या मध्ये लिहिलं गेलं जातं त्याला म्हणायचं डिराइव्ड युनिट. अ युनिट विच इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स is called as the derived unit. And examples: meter per second square, that is kg per meter per second. So these are the derived units. So the unit which is expressed in terms of fundamental units are called as the derived units. Okay, so this is about the derived quantities and derived units. Now there are 2 more units. What are these units? Two more units, and these units are called as the supplementary units. In addition to these units, fundamental units, there are 2 more units which are called as the supplementary units. The first supplementary unit is plane angle. Sorry, it is a plane angle. And second supplementary unit is solid angle. हे 2 supplementary unit आहेत. Now we see the definitions of these 2 units. याची आपण व्याख्या बघूया. Plane angle and the solid angle. Now what is plane angle? Suppose this is the circle. एक सर्कल आहे, वर्तुळ, आणि याच्यामधला आपण समजा हा भाग घेतला इथून इथपर्यंत. दिस इज कॉल्ड ॲज दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल, से ओ. दिस इज कॉल्ड ॲज द आर्क. आपण मराठी कंस म्हणतो. इट इज आर्क ए बी, से ए टू बी, अँड दिस आर्क ए बी से डी एस, अँड this is radius, त्रिज्या. Then this angle d theta is called as the plane angle. हा प्लेन का हा कशामध्ये असतो? प्रतलामध्ये असतो. सर्कल हे प्रतलामध्ये, एक प्रतली आहे, हे प्रतलामध्ये आहे, म्हणून हा जो अँगल आहे तो प्लेन अँगल. आणि हा त्यात दिला कसा तो d theta is equal to ds upon r. d theta is equal to ds upon r, that is plane angle is equal to arc upon radius. Plane angle is arc upon radius. So what is plane angle? Plane angle is nothing but it is the ratio of arc of a circle टू इट्स रेडियस. हा रेशिओ आहे, भागाकार आहे. कशाचा आहे? आर्क आणि रेडियस. सो प्लेन अँगल कॅन बी डिफाइंड ॲज इट इज दी रेशिओ ऑफ आर्क ऑफ ए सर्कल टू इट्स रेडियस. अँड द फॉर्म्युला फॉर प्लेन अँगल डी थीटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. अँड दिस प्लेन अँगल इज मेजर्ड इन रेडियन. हा प्लेन अँगल त्या ठिकाणी रेडियनमध्ये मोजला जातो. वी कॅन राईट इट ॲज ए
RAD रॅडियन. आणि हा दाखवला कसा जातो, समजा थीटा अँगल असेल, थीटा रॅडियन वरती स्मॉल डी, थीटा जर कोन असेल तर त्याच्यावरती स्मॉल सी लेटर दिलं जातं. ओके, सो इट इज plane angle. About the plane angle, so what is plane angle? Plane angle is the ratio of arc of a circle to its radius, that is plane angle, and plane angle is measured in radian. Plane angle हा radian मध्ये त्या ठिकाणी मोजला जातो. ओके, now what is solid angle? आता हा जसा 2 डायमेन्शनमध्ये आहे म्हणजे प्रतलीय आहे, तसा हा सॉलिड अँगल प्रतलीय नाही, हा 3 डायमेन्शनमध्ये आहे. तुमच्या लक्षात येतं 3 डायमेन्शन म्हणजे ज्याला लांबी, रुंदी, उंची, खोली वगैरे काय असतं तो भाग, हा सॉलिड अँगल आहे. अँड दिस सॉलिड अँगल इज डिनोटेड बाय लेटर डी ओमेगा. हा सॉलिड अँगल. सपोज वी हॅव ए स्पियर. आपल्याकडे हा स्पियर आहे. स्पियर म्हणजे लक्षात येतं गोल, फुटबॉल, लाईक दॅट. म्हणजे ही फिगर कशी आहे, फुटबॉल, सर्कल वेगळं, रिंग म्हणजे वायरचं एखादा आपण सर्कल केलं, रिंग ती प्रतलीय फिगर आहे, 2 डायमेन्शनल. स्पियर घेतला, हा स्पियर कसा आहे, 3 डायमेन्शनल आहे. स्पियर लक्षात येतो तुमच्या गोल. आणि याच्यामध्ये समजा त्याच्यामध्ये एखादा भाग आपण घेतला, surface area, suppose this surface area is ds. हा surface area आपण घेतला. suppose this is the center, O is the center, and the radius of the sphere is say r. r ही त्या ठिकाणी रेडियस असेल. the angle subtended by the area of a sphere to the center is called as the solid angle. Angle subtended by some part or some portion of area of a sphere at its center is solid angle. हा अँगल असतो सॉलिड अँगल, दॅट इज डी ओमेगा. अरे सॉलिड अँगलचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येतं. आपण कागद घेतला, कागदाचं त्या ठिकाणी भेळ भरायला जे कोन तयार केला जातो, बरोबर आहे, तो जो कोन आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी भेळ वगैरे भरलं जातं, तो जो आहे तो कसला असतो, सॉलिड अँगल असतो. म्हणजे त्याचा वरचा कसा असतो, एक एरिया असतो आणि त्या सर्व बाजूनी हा त्या ठिकाणी एक अँगल तयार होतो, त्याला म्हटलं जातं सॉलिड अँगल. अँड दिस सॉलिड अँगल इज गिवन बाय द फॉर्म्युला सॉलिड अँगल इज इक्वल टू एरिया divided by radius square. एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. तर एरिया किती आहे इथं, ds. सो सॉलिड अँगल डी ओमेगा इज इक्वल टू ds अपॉन r स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर सॉलिड अँगल. सो व्हॉट इज सॉलिड अँगल? सॉलिड अँगल इज नथिंग बट इट इज द रेशियो ऑफ एरिया of a portion of a sphere to square of its radius, that is called as the solid angle. म्हणजे तो जो स्पियर आहे त्या स्पियरचा काही ठराविक एरिया आणि त्याची असलेली रेडियस त्याचा स्क्वेअर ह्या दोन्हींचा भागाकार म्हणजे आपल्याला सॉलिड अँगल मिळतं. डी ओमेगा इज इक्वल टू डी एस अपॉन आर स्क्वेअर. सो सॉलिड अँगल कॅन बी डिफाइंड ॲज इट इज द रेशियो ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ ए स्पियर to the square of the radius of the sphere is called as the solid angle, and unit of solid angle is स्टेरेडियन. सॉलिड अँगल हा त्या ठिकाणी स्टेरेडियनमध्ये मोजला जातो. ओके, सो दिस इज अबाउट दी प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल, दॅट इज सप्लिमेंटरी युनिट्स. ओके, आता जे काही व्हिडिओ तुमचे होतात हे तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असताना खाली सबस्क्राईब नावाचं एक लाल बटन असतं. ते सबस्क्राईब नावाचं लाल बटन तुम्ही जर प्रेस केला तर तुम्ही सबस्क्रिप्शन झाल्यानंतर तुम्हाला जे काही व्हिडिओ येतात माझे ते एकत्रितपणे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील
आणि कधी हवे तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी ते व्हिडिओ परत तुम्हाला पाहता येतील. यासाठी हा जो व्हिडिओ आहे त्याच्याखाली लाल सबस्क्राईब लिहिलेलं असतं